आमदाराची जी बैठक झाली काल मुख्यमंत्र्यांसोबत, त्याच्यामध्ये आमदाराचे प्रलंबित असलेले कामाचे आता आचारसंहितेच्या काळामध्ये जवळपास 1.5 महिना 2 महिन्याचा कालावधी हा आचारसंहितेमध्ये गेला आणि येणारी विधानसभाची निवडणूक 3 महिन्यानंतर लागणारी आचारसंहिता, या अनुषंगानं कामाचा स्पीड वाढला पाहिजे, काम लवकर झालं पाहिजे, यासाठी ही बैठक होती। त्यामध्ये कोणत्याही मंत्रिमंडळ विस्ताराची चर्चा झालेली नाही किंवा मंत्रिमंडळात चर्चा केव्हा होणार या संदर्भात प्रश्नसुद्धा उपस्थित केले नाही। ज्या ठिकाणी काही ठिकाणी जे काही मताची टक्केवारी घटलेली आहे त्या ठिकाणी मतं कशी वाढतील याच्यावर चर्चा झाली आणि जे खासदार जे पराभूत झाले त्यांना बोलून सुद्धा त्यांच्यावर एक वेगळी संघटनात्मक जबाबदारी देण्याचं काम काल शिंदेसाहेबांनी केलेलं आहे। यानंतर सुद्धा प्रत्येक आमदाराला जिल्ह्यावाईज आमदारांना बोलून त्यांच्या मतदारसंघामध्ये काय आवश्यक आहे किंवा कुठे आपण कमी पडलो याचा सुद्धा आढावा घेतला जाणार आहे। चंद्रकांत पाटलांनी उद्धव ठाकरेंचं जे कौतुक केलेलं आहे, मला वाटतं ते त्यांच्या दृष्टिकोन योग्य असेल। पार्टीतल्या लोकांनी असं काम करावं, कदाचित त्यांची इच्छा असेल, म्हणून पार्टी त्याचा योग्य दखल घेतील आणि त्याच पद्धतीने काम करायला सुरुवात करतील अशी अपेक्षा आहे।